बोधकथा स्वकष्टाची कमाई. धन्ना शेठचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा, त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता 21 वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली, याचे कसे होणार, साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलाला बोलावलं व म्हणाले, हे बघ राम, आज तू सकाळी बाहेर जा, काहीतरी काम करून पैसे मिळवून आण, तरच तुला जेवायला मिळेल. मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला. तिने त्याला 1 रुपया दिला. त्याने तो शेठजींच्या हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहिरीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी आईकडून त्याला 1 रुपया मिळाला. त्याने तो शेठजींच्या हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहिरीत फेकून दिला. तिसऱ्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाही हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार. 12 वाजेपर्यंत हिंडला, काम मिळेना. पोटात कावळे ओरडायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला. त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. साहेब, इकडे आणा. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी 8 आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर 8 आणे ठेवले. 2 दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहिरीत फेकले. हा चवताळून उठला. बाबा, अहो, तेवढे 8 आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत. शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला. बाळा, आता मला काही काळजी नाही, कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे. 2 दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली, पण तुला राग आला नव्हता, कारण त्यामागे तुझे कष्ट नव्हते. तात्पर्य, स्वकष्टाची कमाई हीच खरी कमाई. धन्यवाद.